राजकारणात उपकार आणि परतफेड ही होतच असते। यावर दोन पक्षातील नातं घट्ट होत जातं। त्यामुळे राजकारणात उपकार आणि परतफेडीचं हे गणित फार सूक्ष्मपणे खेळलं जातं। अगदी त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे शरद पवार राज्यसभेवर गेलेले। त्यामुळे आता ठाकरेंना गरज असताना वेळ आली आहे ती परतफेडीची। आणि म्हणूनच पवारांनी सरळ सांगून टाकलंय की उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचा पाठिंबा असेल। परिणामी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याची आता ज्येष्ठ नेते शरद पवार परतफेड करणार असल्याचं स्पष्ट झालंय। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच। त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजचा लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। या राजकीय घडामोडीची पार्श्वभूमी पाहिली तर फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, ज्यात शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान यांच्यासह अनेक खासदारांची राज्यसभेची मुदत संपत होती। परिणामी सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे 6 उमेदवार सहज निवडून येणार होते, तर महाविकास आघाडीला फक्त एकच जागा मिळणार होती। त्यात जागा एक, पण महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष इच्छुक होते। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनाही हवी होती ती एकमेव जागा, ज्यात एका पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसनेही राज्यसभेच्या या जागेवर दावा सांगितला होता। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेससाठी राज्यसभेची जागा सोडावी आणि उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावं अशी मागणी केली गेली। पण शेवटी पवार साहेबांचा अनुभव आणि वजन दोन्ही जड पडलं आणि शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांच्या नावावर एकमत दर्शवलं। मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे नाराज झाले असल्याच्या चर्चा रंगल्या, ज्यात ठाकरेंच्या शिवसेनेला आता राज्यसभेची संधी कदाचित 2029 पर्यंत मिळणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं। आणि असं असताना उद्धव ठाकरेंनी मनावर दगड ठेवला आणि राज्यसभेची जागा शरद पवारांसाठी सोडली। पण हे सहकार्य केलं ते रिकाम्या हाताने नाही बरं का। आघाडीमध्ये एक अलिखित करार झाला होता, तो म्हणजे राज्यसभेच्या जागेवर पवार गेले तर विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळावा। आणि याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मदत केली। ठाकरे उमेदवारीसाठी जे नाव देतील त्यासाठी आमचं सहकार्य आणि पाठिंबा राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान विधान परिषदेचं संख्याबळाचं गणित लक्षात घ्यायचं झालं तर विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे। विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला 8 जागा आहेत, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त 1 जागा येण्याची शक्यता आहे। आणि या एका जागेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती। मात्र शरद पवारांच्या या विधानामुळे ही जागा आता ठाकरे सेनेच्या पदरात पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने ते स्वतः उमेदवार असतील की अन्य कोणाला संधी देतील याकडेही आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तुम्ही या राजकीय घडामोडीकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।